जाऊ दे आता परतच्या वेळेस त्याचं सेटिंग चेंज करत जरा. सुरू करूया आपण प्रार्थना. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनाशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनीति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा मैत्रिणींनो, आपल्या गीतामृत मालिकेमध्ये आज सगळ्यांचं स्वागत. आज आपण ऍक्च्युली मेसेज मध्ये ना फक्त एकच श्लोक आलेला आहे, परंतु आज आपण 17, 18 आणि 19 असे 3 श्लोका बघणार आहोत. काल आपण बघितलं होतं 16व्या श्लोकावर, की ज्यामध्ये समाधान, सरळपणा, गांभीर्य, आत्मसंयम आणि भावशी हे मानसिक तप आहेत. मानसिक तपावरच भगवंत आता तप म्हणजे काय, तपश्चर्या म्हणजे काय याच्यावर सांगत आहेत. आणि आता या 3 श्लोकामध्ये याच्यामध्ये भगवंत राजसिक भगवंत आपल्याला सांगत आहेत. तर आज आपण बघणार आहोत 17वा श्लोक. अगोदर बघूया की भगवंत त्यात काय म्हणत आहे. श्रद्धया परया तप्तं तप्त स्त्रीविदये नरये अफलाकांगीर्विर्युक्तये सात्विकं परिचक्षते. भौतिक लाभाची आकांक्षा न ठेवणाऱ्या व केवळ परमेश्वर प्रित्यर्थ कर्म करणाऱ्या युक्त असलेल्या मनुष्यानी दिव्य श्रद्धेने केलेल्या या त्रिविध तपाला सात्विक तप असे म्हणतात. म्हणजे आता या श्लोकामध्ये भगवंत सात्विक तप म्हणजे काय सांगत आहेत. तर पहिली गोष्ट त्याच्यात म्हणत आहेत की भौतिक लाभाची आकांक्षा, म्हणजे कुठल्याही भौतिक लाभाची आकांक्षा त्या व्यक्तीला नाही पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फक्त नुसती भौतिक लाभाची आकांक्षा नाही, तर केवळ फक्त परमेश्वर प्रित्यर्थ म्हणजे भगवंतांना आनंदित करण्या प्रित्यर्थ ते कर्म करण्यात आलं पाहिजे. आणि अशा दिव्य श्रद्धेने केलेल्याला सात्विक तप म्हणतात. आता भौतिक लाभ नाही ठेवायचा. आपण कुठलीही तपश्चर्या करतो, कुठलेही व्रत वैकल्य करतो, आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की आपण कशाची, आपल्याला काही ना काही अपेक्षा असते. जसं घरामध्ये आपण काही यज्ञ, वास्तुशांती असते, तर आपण वास्तुशांतीला यज्ञ केला तर आपली इच्छा काय असते की बाबा ह्या नवीन घरात गेल्यानंतर ही वास्तू आपल्याला चांगली लाभो, चांगली आपली प्रगती होऊ, त्या वास्तूमध्ये सुख शांती लाभो, म्हणून आपण वास्तुशांती करतो. कुठलंही दान देतो तेव्हा त्याच्या मागे काय अपेक्षा असते की काहीतरी पुण्य कर्म कमवायचं आहे मला, की मी जे काही कर्म करेल, दान करेल, ते माझ्या कुटुंबाला, माझ्या मुलांना जे काही आहे त्याची प्राप्ती होऊ त्या पुण्यफळी. म्हणजे याचा अर्थ हे काही चुकलं नाही, फक्त याच्यामध्ये काय आहे, चुकीचं म्हणजे काय आहे, योग्य आणि अयोग्य. याच्यामध्ये आपण स्वतःला सेंटर ठेवतो. मला काय मिळवायचंय, मला या तपश्चर्येतून काय प्राप्त करायचंय. मग जेव्हा आपण असा विचार न करता भगवंतांना आनंद करण्यासाठी जी काही तप करतो, जी काही तपश्चर्या करतो, त्याला म्हणतात सात्विक तप, भगवंतांना आनंद करण्यासाठी. आता परमेश्वराविषयी प्रित्यर्थ जे काही तपश्चर्या आहे, आपण भागवतम मध्ये पण वेगवेगळी उदाहरणं बघत असतो. भगवंतांचे जे काही शुद्ध भक्त आहेत, भक्त त्यांनी काय केलेली आहे, तपश्चर्याच केलेली आहे वेगळी. अर्जुनाची तपश्चर्या काय होती, की अर्जुनाला जी काही भगवंतांनी जी गीता सांगितली, श्रीमद भगवद्गीता, ते समजून भगवंतांनी काय आज्ञा दिलेली आहे, भगवंत काय सांगत आहेत, त्याला स्मरून त्यांनी त्याचे कर्तव्य करायचे. म्हणजे ही अर्जुनाची तपश्चर्या होती. तपश्चर्या त्याच्यासाठी काय होती, सगळे आप्तस्वकीय त्याच्या पुढे उभे होते आणि त्यांच्या बरोबर त्याला युद्ध करायचं होतं. ही अर्जुनाची तपश्चर्या होती. तर मैत्रिणींनो, आपल्याला आपल्या जीवनामध्ये अशी कुठलीच तपश्चर्या भगवंतांनी दिलेली नाही. खरं तर अर्जुनासारखी तपश्चर्या जर जीवनामध्ये आली तर आपण पळून जाऊ, सगळं सोडून देऊ, काय ते भगवंत कोण आणि गीता कोण आम्हाला काही माहित नाही, अशी आपली परिस्थिती होईल. परंतु भक्त या लोकांमध्ये सांगतात की फक्त भगवंतांना सेर ठेवायचं. म्हणजे हे भगवंतांचे जे शुद्ध भक्त होऊन गेलेले आहेत, यांनी काय केलेलं आहे, यांनी तपश्चर्या केली, म्हणजे भगवंतांना आनंदित करण्यासाठी तपश्चर्या केली. आता तपश्चर्या म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एकदम असं काहीतरी
तप करायचं, व्रत करायचं, काहीतरी असं एकदम अद्भुत काहीतरी डोळ्यासमोर चित्र निर्माण होतं. परंतु आत्ताच्या काळामध्ये ही तपश्चर्या म्हणजे भगवंतांसाठी तपश्चर्या म्हणजे काय करायचं? की पहिलं आपण बघतो की श्रीमद भागवतम मधलं उदाहरण आहे, की भरत महाराज जेव्हा तपश्चर्या ते भरत महाराज हे पूर्ण एकछत्री राजा होते. जेव्हा ते हे सगळं सोडून गेले, ते तपश्चर्या करण्यासाठी सोडून गेले आणि तपश्चर्या कोणाची करायची होती? त्यांना भगवंतांची करायची होती. म्हणून ते सोडून गेले. ऋषभ महाराज असतील, ऋषभदेव तेही त्यांनी एक वेळ आल्यानंतर काय केलं त्यांनी? ते सगळं सोडून दिलं आणि भगवंतांच्या संतुष्टी करता, भगवंतांप्रित्यर्थ तपश्चर्या करण्याकरता ते ह्या जगातून म्हणजे ह्या भौतिक जगातून त्यांनी काय केलं? त्याच्यातून विराम घेतला आणि आध्यात्मिक जीवनामध्ये त्यांनी प्रवेश केला. म्हणजे याच्यातून आपण बघू शकतो प्रवेश केला म्हणजे ते आध्यात्मिक जीवनच जगतात. परंतु एक वानप्रस्थाश्रम आपण म्हणतो ना, वानप्रस्थाश्रम असा येतो, की आपण त्याच्यातून निवृत्त होऊन पूर्ण परमेश्वराला समर्पित जीवन जगावं. तर हे आपण बघू शकतो, की कशा पद्धतीने हे पहिले जे भगवंतांचे शुद्ध भक्त होते, हे राजे महाराजे यांच्या जीवनचरित्रातूनही आपण हे समजून घेऊ शकतो. जसे अंबरीश महाराजांचं उदाहरण सगळ्यांना माहित आहे, की अंबरीश महाराजांनी काय केलं होतं? अंबरीश महाराजांनी एकादशीचं व्रताचं पालन केलं होतं आणि त्या एकादशीच्या व्रताच्या पालनाने जेव्हा त्यांनी पालन केलं, ती एकादशी व्रत कोणासाठी करतो आपण? भगवंतांना की आपली शारीरिक तपश्चर्या करतोय? काही प्रत्येकाचे उद्देश वेगवेगळे असू शकतात. आता एखादा उपवास करत असेल किंवा एकादशीचं चला सगळे म्हणतायत करा म्हणून करतोय आणि त्याचं पालन करण्याचा उद्देश असेल, की काहीतरी माझ्या शरीराला त्या दिवशी जरा रेस्ट, माझ्या इंद्रियांना थोडं खाणे, मला त्याच्यातून चांगलं आरोग्य तरी लाभेल. हा जर उद्देश असेल तर हा काय झाला? हा भौतिक उद्देश झाला. म्हणजे जरी ती ऍक्टिव्हिटी तीच करत असतील, तरी उद्देश काय आहे त्याच्या मागे? उद्देश वेगळा आहे. म्हणून आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, की परमेश्वराप्रित्यर्थ म्हणजे काय? जसं अंबरीश महाराजांनी एकादशी व्रताचं पालन केलं, भगवंतांच्या संतुष्टी करता. सगळे वैष्णव भगवंतांच्या संतुष्टी करता एकादशी व्रताचं पालन करतात. पण तिथे आपण बघितलं, की दुर्वासा मुनी जेव्हा आले, तेव्हा दुर्वासा मुनी किती क्रोधित झाले. का तर त्यांनी संकल्प सोडला फक्त एकादशीचा पारायण टायमिंग झालं. आणि तिथे त्यांचं काय झालं, की त्यांना असं वाटलं, की अरे मी अतिथी आहे आणि मला मला न भोजन देता यांनी अगोदरच कसं काय ग्रहण केलं? म्हणजे इथे दुर्वासा मुनींचा काय झाला, एक प्रकारचा अहंकार दुखावला गेला. आणि त्याच्यातून आपण बघितलं आहे. पुढे आपण जाणार नाही त्याच्यामध्ये, पण आपल्याला ती कथा सगळ्यांना माहीत आहे. म्हणून याच्यातून आपण बघू शकतो, की परमेश्वराप्रित्यर्थ जे काही कर्म केलं जातं, कर्म म्हणण्यापेक्षा जी काही तपश्चर्या केली जाते, ती तपश्चर्या कशी असते? भगवंतांना संतुष्ट करणारी असते आणि त्याच्यातून म्हणून तिला सात्विक तपश्चर्या म्हणतात. आता ही सात्विक तपश्चर्या आपल्याला वाटेल आपण आपल्या जीवनामध्ये कशी करू शकतो? आपल्याला पण आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्रत्येक क्षणाक्षणाला ही तपश्चर्या आपण सुद्धा करू शकतो. तपश्चर्या करण्यासाठी आपल्याला कुठे सोडून जायचं नाहीये, आपला संसार सोडायचा नाही, आपली मुलं सोडायची त्या वनामध्ये पूर्वीचे जे राजे भगवंतांनी प्रभुपादांनी आपल्याला ही तपश्चर्या अतिशय तपश्चर्या म्हणू शकत नाही आपण, एक लाईफस्टाईल आपल्याला दिलेली आहे. एक कृष्ण भावनामय जीवन जे म्हणतात तसं जगायचं ते प्रभुपादांनी आपल्याला दिलेलं आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला ही तपश्चर्या आपली तपश्चर्या म्हणजे काय, की सात्विक तपश्चर्या म्हणजे काय, की जसं आपण बघतो की एखादा भगवंतांच्या नामाचा प्रचार असेल, हरिनामाच्या प्रचार असेल किंवा कुणी ग्रंथ वितरण करत असेल, म्हणजे ही काय आहे, की आत्ताच्या काळामध्ये लोक कशा कशाचे हे लावतात. आता काही दिवसांपूर्वी आम्ही एका एक्झिबिशन नाही, पण असे कार्यक्रम होतात तिथे ते आणि तिथे एक वेगवेगळे स्टॉल लावलेले होते. तिथे आपला पण एक बुक स्टॉल आपण लावलेला होता. मग तिथे प्रत्येक जण आला होता. म्हणजे तो कशासाठी आला होता, की त्याचा प्रत्येकाचा काहीतरी त्या स्टॉल लावण्यामागे उद्देश होता, की स्वतःचं उत्पादन जे काय आहे, जे काही वस्तू आहे, त्याचं काय करायचंय मार्केटिंग करायचं, त्याची ऍडव्हर्टायझिंग करायची, कष्टाचं ध्येय लक्ष आकर्षित करून घ्यायचं. म्हणजे तिथं लक्ष काय होतं, की माझ्या व्यवसायाचा फायदा मला कसा होईल किंवा मी कसा करून घेऊ शकतो किंवा करून घेऊ शकते. म्हणजे याचा अर्थ काय, की तिथं ते त्या उद्देशाने आले होते आणि आपल्या भक्तांचा स्टॉल लावला होता तिथे फक्त त्यांचा उद्देश काय, की पुस्तक वितरण करणे. म्हणजे या सेवेतून भगवंतांना संतुष्ट करणे. म्हणजे काय, की ते पण तिथं आहेत, ते पण कष्ट करतायत, हे पण कष्ट करतायत. पण उद्देश काय आहेत, ही वेगवेगळे आहेत. म्हणजे याच्यातून आपण बघू शकतो, की आत्ताच्या काळामध्ये आपली ही तपश्चर्या आहे अशा पद्धतीची. प्रचार करायचा असेल, कुठली सेवा करायची असेल, जसं आता मी बघते की दुपारच्या वेळेमध्ये हार सेवा करण्यासाठी वेगवेगळ्या माता ज्या आपल्या मंदिरामध्ये येत असतात. प्रत्येक जण काही काही त्यांच्या ग्रुपमध्ये वेगवेगळ्या सेवा ऍडजस्ट करून येतात.
की अरे मला दुपारी हार सेवेला जायचंय, मला इकडे जायचंय, माझी ही हार सेवा आहे. म्हणजे ही काय आहे, एक प्रकारची तपश्चर्या आहे, की माझ्या रोजच्या रुटीन मधून मी प्रयत्न करतेय किंवा की मला काहीतरी ते करायचंय आणि माझी ती प्रामाणिक इच्छा आहे. त्याला म्हणतात ती तपश्चर्या. म्हणून आपल्या आत्ताच्या काळामध्ये आपल्याला जर तपश्चर्या भगवंतांनी दिली असेल, तर ती आपले शरीर, आपल्या मनाची तपश्चर्या आहे, आपल्या बुद्धीची तपश्चर्या आहे. आपल्या जिभेला आपण जर बसलो, तर याला काय म्हण, त्याला काय म्हणून कोणाचे काहीतरी गॉसिपिंग करता. आपल्या जिभेची तपश्चर्या म्हणजे हरिनाम घेणे, वैष्णवांचं गुणगान करणे, ही तपश्चर्या आहे. आपल्याला जर कुकिंग करायचं असेल, आपण कुकिंग करतोय, पण आपली तपश्चर्या काय आहे? मानसिक रूपावर तपश्चर्या आहे, की अरे मला हे भगवंतांसाठी बनवायचंय. अगोदर हा विचार आपल्या मनामध्ये आणणे. म्हणजे ही तपश्चर्या ही एक प्रकारची सात्विक म्हणजे भगवंतांच्या संतुष्टी करण्याकरता आपण हे जे काही करतो आध्यात्मिक जीवनामध्ये, ती आहे सात्विक तपश्चर्या. आणि ही तपश्चर्या परमेश्वराच्या आनंदाकरता केली जाते. आणि आत्ताच्या काळामध्ये आपण बघू शकतो की उलट खूप कठीण आहे ना हे. म्हणजे कधी कधी आपण म्हणतो ना, एखादा उपवास, एखादा निर्जल उपवास, एखादे बरेच जणी म्हणतात की आज मी फलाहार केला, आज मी हे व्रत केलं, आज मी त्याच्यावर काहीच केलं नाही. पण हे करणं खूप सोपं आहे. एक दिवसाचा फलाहार करणे, एक दिवस निर्जल करणे, पण एक दिवस आपण फक्त हरिनाम घेणे, कुठल्या गोष्टींचं कुणाला नाव न ठेवणे, कुठलं गॉसिपिंग न करणे आणि फक्त आध्यात्मिक गोष्टी करणे. खरे तर ही तपश्चर्या. आणि ही तपश्चर्या जेव्हा होते तेव्हा मन शरीराच्या शारीरिक स्तरावरून, मन बौद्धिक आपल्या चेतनेच्या स्तरावर ही तपश्चर्या होत असते. म्हणून शारीरिक स्तरावरच्या तपश्चर्या एक वेळेस खूप सोप्या असतात. खूप सोप्या नाही म्हणू शकत, पण मानसिक आणि बौद्धिक स्तरावरच्या तपश्चर्यापेक्षा ह्या थोड्या पहिल्या म्हणजे ह्या प्राथमिक स्तरावरची ही तपश्चर्या थोडी सोपी असते आणि तिथून आपली सुरुवात होते. म्हणून आपण प्रयत्न केला पाहिजे की आपण जे काही तप करतो, आपल्याला तप हा शब्द म्हणजे खूप मोठा शास्त्रीय म्हणजे आपण म्हणतो शास्त्र एकदम शास्त्रोक्त असा शब्द आहे तप. पण आपल्यासाठी तप भगवंतांनी श्रील प्रभुपादांच्या कृपेने आपल्याला अतिशय इझी करून ठेवलेला आहे. म्हणून आपण भौतिक लाभाची म्हणजे जे काही हरिनाम घेत असेल, जे काही आध्यात्मिक जीवनाचं पालन करण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याच्यामध्ये कुठलीही भौतिक गोष्टीची कामना न ठेवता की मला भगवंतांची सेवा करायची आहे आणि त्या सेवेमधून मला भगवंतांना आनंद द्यायचा आहे, या भावनेने जेव्हा आपण ती सेवा करू, तेव्हा ती काय होते? सात्विक तपश्चर्या होते. आणि आपण प्रयत्न केला पाहिजे की आपल्या जीवनामध्ये एका वैष्णवाचं जीवन म्हणजे या 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 श्लोकाला अनुसरून असलं पाहिजे. आणि खरोखर जे वैष्णवतेचं पालन करतात, खरोखर प्रामाणिकपणे प्रयत्न करतायत आध्यात्मिक जीवन जगण्याचा, तर ते या पद्धतीने आत्ताच्या काळामध्ये सुद्धा ही तपश्चर्या करू शकतात. आणि ती एक प्रकारची तपश्चर्याच आहे. म्हणून आपण बघतो की बाहेरच्या जगातली लोक आणि जे भक्ती मार्गाचं पालन करतात, त्यांची लाईफस्टाईल पूर्णपणे वेगळी असते. आता भक्ताचं कसं आहे, तो दिवसभर वर्किंग असेल, काही त्याचा व्यवसाय बिझनेस सांभाळत असेल, त्याला घरी येऊन काय करायचं असतं? अरे माझा जप राहिलाय, आज मला भागवतमचे 2 तरी पानं वाचन करायचं आहे. म्हणजे त्याच्यासाठी ही काय आहे? तपश्चर्या आहे. त्याच्या जीवनामध्ये ह्या भौतिक जगतामध्ये राहून. बाहेरच्या लोकांसाठी काय दिवसभर गाढवासारखं कष्ट करायचं, काबाड कष्ट. संध्याकाळी यायचं, खायचं, रात्री इंद्रिय तृप्ती करायची छान आणि झोपायचं, निद्रा घ्यायची, एवढंच त्याच्यासाठी लाईफस्टाईल आहे. पण एका भक्ताचं लाईफस्टाईल तसं नसतं. कारण तो त्याचं भौतिक कर्म तर करावेच लागतात प्रत्येकाला आणि ते कर्म करत करत तो त्या आध्यात्मिक जीवनाला सुद्धा त्याच्यामध्ये काय करत असतो? स्थान देत असतो. त्या पद्धतीने तो ती लाईफस्टाईल जगण्याचा प्रयत्न करतो. आणि ही खरी एका वैष्णवाची तपश्चर्या आहे. म्हणून भक्तिमय जीवन जगतो तेव्हा आपण एका प्रवाहाच्या विरोधात वाहत असतो, विरोधात जात असतो. पाण्याचा फुल फ्लो असा येत असतो इकडून आणि आपण त्याच्या विरोधात वाहत असतो, जात असतो. आणि त्या विरोधात जात असताना आपण जितके काही प्रामाणिक प्रयत्न करतो, त्या प्रयत्नांना बघून मग भगवंत आनंदित होतात. जसं मी नेहमी उदाहरण देत असते की ट्रेनमध्ये जेव्हा चढतात, लोकल ट्रेनमध्ये, मुंबईच्या ट्रेनमध्ये हे नेहमी आपल्याला पाहायला मिळेल की जेव्हा चढणारा जो असतो, चढणारा उतरणाऱ्याच्या फ्लो मध्ये जेव्हा उतरणारे खाली येतात, उतरत असतात आणि चढणारे खाली जात असतात, तो जो फ्लो असतो खालचा, फुल जोरात स्पीडने असतो. खालचा वरून जो येत असतो, तो त्या गर्दीमध्ये त्यांना रेटत असतो. तसं आपण बघू शकतो की हा फुल भौतिक जगाचा जो फ्लो आहे, तो फुल स्पीडने विरुद्ध दिशेला वाहत आहे. आणि त्या विरुद्ध दिशेने आपण जात आहोत. आणि ते जाण्याचे जे काही प्रयत्न आपण करत आहोत,
ते प्रयत्न बघून भगवंत संतुष्ट होतात. आणि ती म्हणू शकतो आपण की ती सात्विक तपश्चर्या आहे, जी आपल्याला या जीवनामध्ये दिलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण बघितलं की सात्विक तपश्चर्या म्हणजे काय. आता आपण 18वा श्लोक, सॉरी 19वा श्लोक बघणार आहोत. नाही नाही, सॉरी सॉरी, 18वा श्लोक बघणार आहोत. सत्कारमान पूजार्थं तपोदंभेन चैव यतः क्रियते तदिह प्रोक्तं राजसं चलं ध्रुवम्. भाषांतर: सत्कार, मान आणि पूजा व्हावी म्हणून दंभाने जे तप केले जाते त्या तपाला राजसिक तप असे म्हणतात. अशी तपे अस्थिर तसेच क्षणिक असतात. म्हणजे बघा, सत्कार, मान सन्मान आणि त्याच्यामध्ये काय व्हावं की दंभ म्हणजे अहंकाराने युक्त जे तप केलं जातं त्याला राजसिक तप म्हणतात. आणि अशा तपश्चर्या जरी केल्या तरी त्याचं फळ काय असतं, अस्थिर आणि क्षणिक असतं. म्हणजे कधी कधी काय करतात की लोकांना आकर्षित करण्यासाठी, म्हणजे लोकांना दाखवण्यासाठी, त्यांच्याकडून मान सन्मान, पूजा सत्कार प्राप्त व्हावा या भावनेने ही तपस्या केली जाते. आणि रजोगुणी व्यक्ती ज्या असतात त्या आपल्या अधीन असलेली जी लोक असतात त्यांच्याकडून आपली पूजा व्हावी, आपल्याला काहीतरी धन मिळावं, अशा पद्धतीचं जे आचरण करतात आणि त्याच्यासाठी ते जीवन जगतात आणि त्या पद्धतीचं ते प्लॅनिंग करतात. म्हणजे त्याला म्हटलं जातं राजसिक तपश्चर्या. आणि ह्या तपश्चर्याचं फळ हे फक्त काही काळापुरतं टिकून राहतं. जसं आपण बघतो भगवंत प्रित्यर्थ केलेलं कुठलंही कर्म, भगवंत ते शाश्वत काळासाठी असतं, अनंत काळासाठी असतं. तसं हे काय आहे, एक क्षणिक असतं. की जसं आपण बघितलं की दंभ, मागच्या वेळेस दक्षाचं उदाहरण बघितलं होतं की दक्षाने जी पूजा केली तर ती कशासाठी केली होती, प्रजापिता दक्ष. तर त्याच्यामध्ये तो अहंकार होता, मला कुणीतरी मान सन्मान द्यावा ही ही भावना त्याच्यामध्ये होती. त्याच्यासाठी तो जो यज्ञ केला होता त्यांनी. त्याच्यामध्ये परत आपण दुसरं उदाहरण आपण रावणाचंही याच्यामध्ये बघू शकतो की रावणाने जी काही तपश्चर्या केली त्याला काय प्राप्त करायचं होतं, सगळ्यांवर त्यांनी काय केलं होतं, नियंत्रण प्राप्त केलेलं होतं रावणाने. आणि रावणाने त्याच्यातून ती तपश्चर्या केली होती. म्हणजे हे आसुरी जे गुण, आसुरी जे लोक असतात ते या प्रकारची तपश्चर्या करतात. आसुरी म्हणजे ज्यांची प्रवृत्ती त्या प्रवृत्तीची असते. आणि याच्यातून आपण बघू शकतो की याच्यामध्ये रावणाचं उदाहरण येते, दक्षाचं उदाहरण आपण बघू शकतो. अगदी आपण सुरुवातीला सुरुवातीला आपण सुद्धा असू शकतो बरं का ह्या राजसिक तपामध्ये. म्हणजे आपण जेव्हा सुरुवातीला कृष्णा कॉन्शियसनेस मध्ये येतो तेव्हा आपली भावना पण अशी असते की अरे मी इथं आल्यावर मग मला हे प्राप्त होईल का, माझं हे दुःख जाईल का, माझं हे संकट जाईल का, किंवा मला धनाची प्राप्ती होईल का, माझी ही इच्छा पूर्ण होईल का. असं राजसिक स्तरावर आपण सुद्धा असू शकतो. आणि त्याच्यात आपण आपल्या स्वतःच आत्मपरीक्षण केलं पाहिजे. जसं आता ध्रुव महाराजांचं उदाहरण आपण बघितलं की ध्रुव महाराजांनी सुरुवात केली तपश्चर्याला, म्हणजे जेव्हा ते तपश्चर्याला गेले तेव्हा त्यांची कामना काय होती की असं काहीतरी मला स्थान पाहिजे की जिथून मला कोणी खाली ओढू शकत नाही. आणि त्यांना ते अपमानास्पद वाटलं होतं, त्यांच्या सावत्र आईने त्यांच्या पित्याच्या मांडीवरून त्यांना ओढून हाकललं होतं. तेव्हा त्यांना ते असा अपमानास्पद आणि खूप, म्हणजे खूप त्यांना दुःख झालं होतं. आणि त्याच्या त्या अपमानाच्या त्या बदल्यातून त्यांनी ती तपश्चर्या केली होती. म्हणजे ती तपश्चर्या आपण बघू शकतो की ती राजसिक तपश्चर्या आहे की काहीतरी मला प्राप्त करायचं आहे. आणि भगवंत त्यांनी ती राजसिक तपश्चर्येतून, परंतु त्यांची काय झाली नंतर असू शकतात, अजूनही असू शकतात. आणि आपण म्हणतो ना, मग भगवंतांना नाही मागायचं, मग कोणाला मागायचं? तर भगवंत पण न मागता भक्ताला देत असतात. आणि ते काय देत असतात? जे आवश्यक आहे ते देत असतात. जे गरजेचं आहे ते देत असतात. आणि आपल्याला ज्याची गरज आहे का नाही, हे आपल्याला समजत नाही. आपल्याला मात्र मला आता हे पाहिजे, मला ते पाहिजे, भगवंतांनी माझी ही इच्छा पूर्ण करायला पाहिजे. म्हणजे ही जी काय आहे किंवा एखादी सेवा असेल, त्या सेवेमध्ये आपल्याला जर मनामध्ये कुठेतरी आपला हे असेल, काय म्हणू शकतो की सेवा आपण खूप प्रामाणिक म्हणजे खूप ह्याने करतोय की अरे किती एखाद्याचा एकदम उदो उदो करते की किती छान सेवा करतोय, किती छान सेवा करते. मग त्याच्या मागे काय आहे की 10 भक्तांनी माझं गुणगान करावं, माझं नाव पुढे यावं, मला बघितलं जावं, अरे माझ्या मागे मागे चार चार लोकांनी फिरावं, 4 भक्तांनी फिरावं. म्हणजे ही जी काही अपेक्षा असेल, सेवा करतोय परंतु त्याच्या मागे जर ही सत्कार, मान सन्मानाची, प्रतिष्ठेची अपेक्षा असेल तर ही काय आहे, जरी आपण ती भक्तिमय कार्य करत असेल तरी आपण त्या राजसिक स्तरावर आहोत. आणि ही जी राजसिक स्तर
म्हणजे राजसिक स्तरावर जेव्हा आपण कुठलीही तपश्चर्या करतो, तेव्हा याच्यात दिलेलं आहे, की हे फळ फक्त काही काळापुरतं टिकून राहतं. ते स्थायी नसतं. म्हणून भले आपण भगवंताची सेवा जरी करत असलो, परंतु आपली चेतना जर अशी दूषित असेल आणि ती दूषित असेल, तर आपण समजायचं, की आपण राजसिक स्तरावर आहोत. आणि जसं ध्रुव महाराजही सुरुवातीला तसे होते. परंतु आपल्याला हळू-हळू, हळू काय केलं पाहिजे, सात्विक याच्यामध्ये येण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून ध्रुव महाराजांचं उदाहरण हे आपल्याला शिकवतो, की एक भक्त सुद्धा त्या स्तरावर असू शकतो आणि त्याच्यासाठी म्हणजे कुठल्याही सेवेची, कुठल्याही याची मान-सन्मानाची अपेक्षा एखाद्याच्या हृदयामध्ये, मनामध्ये कुठेतरी ती त्या काय म्हणू शकतो आपण सुप्त रूपामध्ये लपलेली असते आणि ती नकळतपणे म्हणजे आपलं आत्मपरीक्षण आपण करण्याचा काय केला पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. तृषार्त पथिकमध्ये पण एक खूप सुंदर स्टोरीज आहे, ती तुम्हाला सगळ्यांनाच माहीत असेल. जेव्हा महाराज वृंदावनमध्ये मला वाटतं वृंदावन का अयोध्येचं मला ते ठिकाण एक्झॅक्ट आठवत नाही. तृषार्त पथिकमध्ये जेव्हा त्या साधू असतात आणि त्यांच्या चरणांना ते स्पर्श करतात. त्यांना वाटतं की हे साधू आहेत आणि ते मला काहीतरी आशीर्वाद देतील आणि जेव्हा ते म्हणतात की "तू कुठून आलेला आहेस?" मग ते सांगतात की "मी अमेरिकेतून आलेलो आहे" आणि तो इंग्लिश बोलायला लागतो तो साधू त्यांच्याबरोबर आणि तो त्यांना शिव्या द्यायला लागतो, की तो म्हणतो की "तू किती मूर्ख आहेस, की जिथे कशाचीच कमतरता नाही, सुंदर स्त्रियांचा सहवास मिळतोय, तिथे सगळं पैसा अडका सगळं आहे, सगळं जग त्या ह्याला आसुसलेलं आहे आणि तू ते सगळं सोडून इथं मूर्खासारखा ह्या भिकारड्या देशात आलेला आहेस." अशा पद्धतीने तो महाराजांना शिव्या द्यायला लागतो. त्यावेळेस महाराज असे शॉकमध्ये जातात, की अशा पद्धतीने एका साधूच्या वेशात ही व्यक्ती आहे आणि प्रत्येक जण त्यांच्या पायांना स्पर्श करत आहे आणि तो प्रत्येकाला आशीर्वाद देत आहे. त्याच्यामध्ये निष्पाप मुलं आहेत, स्त्रिया आहेत आणि त्यांना तो आशीर्वाद देतोय आणि तोंडातून मात्र तो काय करत आहे, अशा पद्धतीने गलिच्छ बोलत आहे. म्हणजे याच्यातून आपण बघू शकतो, की लोकं दिसतात, वरून आव आणतात, परंतु आंतरिक रूपाने ती तपश्चर्या जरी दिसत असली बाह्य रूपाने, तरी आंतरिक रूपाने ती तपश्चर्या नसते. तर ती या पद्धतीने त्याच्यामध्ये काही ना काही गोष्टी काय होतात, त्या व्यक्तीच्या वासना, इच्छा, आकांक्षा यांनी ते बरबटलेलं असतं. तिसरी तपश्चर्या आपण बघणार आहोत. तिसऱ्या श्लोकामध्ये, की भगवंत तामसिक तप म्हणजे काय हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. मूढग्राहेणात्मानो यत्पीडया क्रियते तपः परस्योत्सोदनार्थं वा तत्तामस्मुदाहतम्. आत्मपीडा करवून किंवा इतरांच्या विनाशार्थ अथवा इतरांना व्यथित करण्यासाठी मूर्खपणे जी तपे केली जातात त्यांना तामसिक तप असे म्हटले जाते. म्हणजे आत्मपीडा म्हणजे स्वतःच्या शरीराला त्रास करून एखादं तप करणे किंवा दुसऱ्यांचा त्या तप करण्यामागे दुसऱ्यांचा काहीतरी नाश करायचा आहे, दुसऱ्यांचं काहीतरी वाईट करायचं आहे, ही भावना असणे किंवा दुसऱ्यांना त्रास देणे, व्यथित करणे याच्यातून हे जी काही तप केलं जातं त्याला काय म्हटलं जातं? तामसिक तप म्हटलं जातं. आता आत्मपीडा म्हणजे काय? की स्वतःच्या शरीराला खूप त्रास द्यायचा, की जसं आता आपण बघतो, की हिरण्यकशिपूचं उदाहरण पण आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, की हिरण्यकशिपू कसा होता, की त्याने किती त्रास म्हणजे 6 महिने खायचं नाही, गार पाण्यात उभं राहायचं, एका पायावर तपश्चर्या करायची. म्हणजे आपल्या शरीराला क्लेश द्यायचा, खूप क्लेश द्यायचा आणि त्या तपश्चर्येमागे उद्देश काय आहे, की इतरांना व्यथित करणे, इतरांचा नाश करणे. म्हणजे हिरण्यकशिपू हे तामसिक तपाचं एक काय म्हणतात, एक मूर्तिमंत उदाहरण आपल्याला बघू शकतो आपण. दुसऱ्यांना व्यथित करण्यासाठी, की दुसरं एक अजून उदाहरण आपण बघू शकतो, की शिवजींचे जे भक्त म्हणून शिवजींचे जे उपासक होते भस्मासूर. जेव्हा शिवजींची उपासना केली आणि शिवजी आशुतोष आहेत, लवकर प्रसन्न होतात, तसं त्यांनी वर दिला आणि ज्यांच्या मस्तकावर तू हात ठेवशील, तो जळून खाक होईल. असं वरदान त्याला मिळतं आणि जेव्हा त्या भस्मासुराला पार्वती मातेची म्हणजे पार्वती माता जी आहे ती प्राप्त करण्याची एक वाईट त्याच्या मनामध्ये वासना निर्माण होते आणि त्याच्यातून तो काय करतो शिवजींच्या पाठीमागे धावायला लागतो. म्हणजे ही अशी उदाहरणं जी बघू शकतात ही आसुरांची, ही काय आहेत दुसऱ्यांचा नाश करणे, दुसऱ्यांचा विनाश करणे आणि दुसऱ्यांना त्रास देणे अशा पद्धतीची ही काय असू शकते, ही तामसिक तपश्चर्या असू शकते. किंवा महाभारतामधलं एक उदाहरण आपण बघू शकतो, की भीष्मदेव जे आहेत, तेव्हा या 3 कन्यांना घेऊन येतात. अंबालिका आणि अजून एक अंबिका असे तिघी जणी असतात. आणि जेव्हा ते त्यांना घेऊन येतात आणि त्यांनी स्वतः हे केलेलं असतं, की मी कधी विवाह करणार नाही. मी ब्रह्मचारी राहील. अशा पद्धतीने त्यांनी भीष्म प्रतिज्ञा केलेली असते.
पण यातली जी आंबा असते, तिला असं वाटत असतं की अरे मी त्यांनी आम्हाला इथे आणलेलं आहे, तर साहजिकच आई यांनी माझ्याबरोबर आमच्याबरोबर विवाह केला पाहिजे. आणि ही जी आंबा असते, तर ती आंबा काय करते, की ती भीष्मदेवांना म्हणते, की तुम्ही आमच्याबरोबर विवाह करा. पण भीष्मदेव नाकारतात. ते म्हणतात, की नाही, मी आजन्म ब्रह्मचारी राहील, अशी मी प्रतिज्ञा केलेली आहे. त्यामुळे मी हा विवाह करू शकत नाही. आणि मग आंबाला त्याचा इतका क्रोध येतो आणि त्या क्रोधातून ती काय करते, तपश्चर्या करते. आणि त्या तपश्चर्येतून तिचा उद्देश काय असतो, की भीष्मदेवांचा वध करणे. हे तिचा उद्देश असतो. म्हणजे तिला हे करायचं असतं, की भीष्मदेवांचा कसा नाश करता आला पाहिजे. म्हणजे ही आपण बघू शकतो, की हीच आंबा मग नंतर पुढच्या जन्मामध्ये शिखंडी बनते. आणि ही शिखंडी जेव्हा अर्जुन शिखंडीला उभं करतात पुढे, कारण सगळ्यांना माहित असतं, की शिखंडी ही भीष्मदेवांच्या मृत्यूचं कारण बनेल म्हणून. म्हणून आपण बघू शकतो, की तिने सुद्धा अशा पद्धतीची तपश्चर्या केली होती. म्हणजे आपण बघू शकतो, की ज्या तपश्चर्येमध्ये दुसऱ्याचा नाश करणं असेल किंवा दुसऱ्यांना काहीतरी वाईट गोष्टींचं हे करणं असेल, तर ही काय केली समजली जाते, ही तामसिक तपश्चर्या समजली जाते. म्हणजे काय, की एखादी गोष्ट अशक्यप्राय गोष्ट, म्हणजे एखादी गोष्ट अशक्य आहे आणि अशक्य अशा गोष्टीला प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या करणे. म्हणजे करायला करतात, पण त्याचं फळ काय आहे, की ते शाश्वत नाही. जसं हिरण्यकशिपुनी असंच अशी तपश्चर्या केली आणि असं वरदान मागितलं, की जे शक्य नव्हतं. की असं वरदान मागितलं, की मला मृत्यू आला नाही पाहिजे. आणि जेव्हा ब्रह्मदेव म्हणतात, की "अरे मी स्वतःच हे आहे, मी स्वतःच म्हणजे अमर नाहीये. मलाच मृत्यू आहे, तर मी तुला कुठून वरदान देणार?" आणि मग त्याच्यातून आपण बघतो, की हिरण्यकशिपुने कसे वेगवेगळे वरदान मागितले, की रात्री नाही, दिवसा नाही, सकाळी नाही, दुपारी नाही, अंतराळात नाही, पाताळात नाही, पृथ्वीवर म्हणजे जमिनीवर नाही. असे वेगवेगळे तो वरदान काय करतो, घेतो, की जेणेकरून त्याला कुणीही मारू शकत नाही. मनुष्य नाही, प्राणी नाही, सगळ्या प्रकारचे तो वरदान मागतो. पण ही गोष्ट अशक्य होती आणि त्यांनी ती केली. परंतु त्याच्यातून आपण बघू शकतो, की त्याच्यातून पण भगवंतांनी त्याला कशा पद्धतीने त्याचा वध केला. म्हणून आपण बघू शकतो, की ज्या गोष्टींची तपश्चर्या करणे म्हणजे काय, की ज्या गोष्टी अशक्य आहेत, ज्या निसर्ग नियमाच्या विरोधात आहेत, भगवंतांच्या नियमांच्या विरोधात आहेत आणि भगवंतांच्या नियमाच्या विरोधात जाऊन जर कुणी अशा पद्धतीने तपश्चर्या करतो, तर त्याचा त्या व्यक्तीचाच विनाश झालेला आहे. आणि भगवंतांच्या नियमाच्या विरोधात कोण जातो, की ज्याला ह्या भौतिक कामना असतात. जो भगवंतांचा भक्त आहे, तो नेहमी एकादशी व्रताचं पालन करेल. जसं मी सुरुवातीच्या श्लोकामध्ये आपण बघितलं, की एक भगवंतांचा भक्त कशा पद्धतीने सात्विक तपश्चर्या करतो, सात्विक तप करतो. तसं जे लोक भौतिक गोष्टीने आसुसलेले असतात, आपण ह्याचं पण उदाहरण बघू शकतो हिरण्याक्षचं. हिरण्याक्ष हा रजोगुणाचं पण एक उदाहरण आहे, की जसं त्याला त्याच्या शक्तीचा इतका अहंकार झालेला होता. जसं ह्या श्लोकामध्ये आपण बघितलं, की मान, सन्मान, पूजा, दंभ याच्यामध्ये तर त्याला त्याचा शक्तीचा अहंकार झालेला होता आणि तो पूर्ण ब्रह्मांडात फिरत होता, की मला तो आव्हान करत होता, की "अरे माझ्याशी युद्ध कोण करेल?" तो प्रत्येकाला असं आव्हान देत होता, की "माझ्याशी तू युद्ध कर. तू जिंकून." म्हणजे त्याला काय होती, की माझ्यासारखी शक्ती कोणाकडेच नाही. जो जो शक्तीचा अहंकार होता आणि एक मान सन्मान जे म्हणतात, की मी पूर्ण जगातला, मी सगळ्यांना जिंकणारा असा व्यक्ती आहे. अशा पद्धतीचा अहंकार आपण बघतो, की हिरण्याक्षलाही झाला होता आणि जेव्हा त्यांनी त्या अहंकारातून आपण बघतो, की भगवंतांशी त्यांनी युद्ध केलं, वराहदेवांशी आणि त्याच्यातून त्या युद्धातून त्याचा काय झाला, नाश झाला. म्हणून आपण बघू शकतो, की हे अशी जी काही उदाहरणं आहेत, जी भौतिक कामना प्राप्तीसाठी केलेली उदाहरणं, भौतिक गोष्टींसाठी प्राप्तीसाठी केलेले जे व्रत असतं, जी तपश्चर्या असते, त्याचं फळ काय असतं? त्याचं जे फळ असतं ते काही काळापुरतं टिकतं. जरी आपल्याला जसं हिरण्यकशिपू किती काळापुरतं त्याचं फळ टिकलं. म्हणजे त्यांनी किती अति केलं सगळ्या गोष्टींचं. पण शेवटी काय झालं? त्याचा नाश झाला. रावण जो आहे, रावणाचंही उदाहरण आपण बघू शकतो, की त्यांनी सीतामाईचा भोग घेण्याची त्याची इच्छा त्याला वाईट इच्छा त्याला ती दुर्बुद्धी सुचली. म्हणजे याच्यातून आपण बघू शकतो, की रावण जो आहे, रावणालाही त्याच्या शक्तीचा अहंकार होता. त्याला त्याच्या असं आपल्याला रामायणामध्ये आपल्याला सगळ्यांनी ऐकलं असेल ते, की कशा पद्धतीने सगळे देवी-देवता त्याच्या पायाखाली त्यांनी त्या साक्षात शनिदेवाला सुद्धा त्यांनी पायाखाली ठेवलेलं होतं. म्हणजे सगळे देवी-देवता काय झाले होते? त्याचे नौकर झाले होते. म्हणून आपण बघतो, की जे लोकं ह्या अशा कामनेने जे काही तपश्चर्या हे असुर झाले. पण आता आपल्याला प्रश्न पडेल, की हे झालं ऐतिहासिक गोष्टी ह्या सगळ्या श्रीमद भागवतम वगैरे आपल्यासाठी काय आहे? तर आपल्यास हाच मेसेज आहे भले शारीरिक रूपाने ते अवाढव्य असतील त्या काळामध्ये,
आपण शारीरिक रूपाने अवाढव्य नाही, परंतु आपल्या हृदयामध्ये तेव्हा म्हणतात एकच रावण आणि एकच हिरण्यकशिपू होता, परंतु आपल्या हृदयामध्ये आपण कित्येक रावण आणि कित्येक हिरण्यकशिपू घेऊन जगत आहोत आणि कित्येक इच्छा आकांक्षा आपण घेऊन जगत आहोत. रावणाने सीतामाईची म्हणजे इच्छा केली होती. आत्ताच्या काळामध्ये तर असे किती रावण आहेत की कित्येक अगणित अगणित स्त्रियांची इच्छा ते करत असतील. म्हणजे याचा अर्थ की अशा असंख्य रावण एखाद्या पुरुषाच्या हृदयात रपलेले असतील. म्हणजे तेव्हा एक रावण एक हिरण्यकशिपू होता, पण आताच्या काळामध्ये अशा हजारो त्या चेतनेने आणि त्या भावनेने ते लोक जगतायत, अशी भावना, दूषित भावना घेऊन. तर याच्यातून आपण बघू शकतो की जेव्हा 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 ज्या ज्या व्यक्तींनी अशा पद्धतीने भगवंतांच्या शक्तीला आव्हान केलं आणि त्या त्या तपश्चर्या, उग्र तपश्चर्या केल्या, त्याचा काय झालेला आहे, सर्वनाश झालेला आहे. आणि म्हणून इथे म्हणतात की दुसऱ्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात की रजोगुणी तपश्चर्या जी असती, तप जे असतं, त्याचं फळ फक्त काही पुरतं टिकतं. आणि तिसरं तामसिक तपश्चर्या म्हणजे अशक्य अशा गोष्टींसाठी तपश्चर्या करणे, जे शक्य नाही अशा गोष्टींसाठी तपश्चर्या करणे म्हणजे तामसिक तप आहे. तर या तिन्ही श्लोकामधून भगवंत आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की सात्विक तपश्चर्या आपल्या जीवनामध्ये आपण अंगीकारणे ही आपल्याला किती गरजेचं आहे. आणि रजोगुणामध्ये आपण असू राजसिक तपामध्ये पण आपण येतो, आपल्या ज्या काही इच्छा आकांक्षा असतात त्याने आपण रजोगुणामध्ये सुद्धा असू शकतो. तर त्याच्यातून आपण प्रयत्न केला पाहिजे की भगवंतांच्या प्रित्यर्थ ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत, जसं हार सेवा असेल, किचन सेवा असेल, प्रचार असेल, हरिनाम असेल, जे जे काही असेल, भगवंतांची विग्रहांची सेवा असेल, त्यांच्यासाठी काही काही गोष्टी बनवणे, त्यांच्यासाठी काही ज्वेलरी बनवणे, जी कुठलीही काही गोष्ट असेल, तर त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये जास्तीत जास्त अंगीकारणे म्हणजे एक प्रकारे आपण काय करत आहे, एक सात्विक तप आपल्या जीवनामध्ये अंगीकारत आहोत. एकादशी व्रताचं पालन करणं असेल, भक्तांचा संघ असेल, एकादशी व्रताच्या दिवशी जास्तीत जास्त माळा जप करणे, हरिनाम कीर्तन करणे, भजन करणे, भगवंतांना प्रार्थना करणे. तर ही झाली सात्विक तपश्चर्या. आणि ही तपश्चर्या आपल्या जीवनामध्ये आपण इझिली, अगदी सहज चालता चालता सुद्धा अंगीकारू शकतो. म्हणजे आपण किती, तसं पाहायला गेलं तर आपण कलियुगातले जीव, आपण किती भाग्यवान आहोत ना. म्हणजे आपल्याला कुठलंही काही सोडून जायची गरज नाही. असं जर आपल्याला असतं की अरे चला आता वय 50 झालं, 52 झालं, आता ह्याच्यातून निवृत्त व्हायचंय, आता आपल्याला कोणाला भेटायचं नाही, काही नाही, आपण सोडून दिलं असतं सगळं, नको आम्हाला काहीच नको. म्हणजे आपल्याला भगवंतांनी इतकं इझी करून ठेवलेलं आहे, प्रभुपादांनी हे आपल्याला सोपं करून दिलेलं आहे की आपल्या जीवनामध्ये पदोपदी, पावलोपावली आपण ही सात्विक तपश्चर्या या भौतिक जगतामध्ये राहून सुद्धा आपल्या चेतनेने, आपल्या हृदयाने, आपल्या भावनेने ती जगू शकतो. तर अशा पद्धतीने ह्या श्लोकांमध्ये कशा पद्धतीने सात्विक, तामसिक, रजोगुणी तपाचा भगवंतांनी वर्णन केलेलं आहे. आणि इथून पुढच्या श्लोकामध्ये भगवंत सात्विक दान म्हणजे काय, राजसिक दान म्हणजे काय आणि तमोगुणी दान म्हणजे काय, यावर भगवंत प्रकाश टाकण्याचा म्हणजे ऐकण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर नक्की पुढच्या आठवड्यामध्ये पण सगळ्या जणी जॉईन व्हा. आणि आज जर कोणाला काही याच्यावर प्रश्न असेल किंवा कोणाची काही कमेंट्स असेल तर प्लीज तुम्ही शेअर करू शकता. हरे कृष्ण. मग त्याची सेटिंग चेंज करा. हरी बोल. केले माताजी सेटिंग चेंज. कोणाला काही प्रश्न असतील किंवा कोणाला काही ह्याच्यात ऍड करायचं असेल, करेक्शन करायचं असेल तर प्लीज करू शकता किंवा सांगू शकता, नाही तर थांबू. बघता बघता आता आपला 17वा अध्याय सुद्धा संपणार आहे. म्हणजे किती पटपट झाला आता. 17, 18, 19, 20, 21 किती श्लोक आहे त्याच्यामध्ये, 28 श्लोक आहेत. आणि मग नंतर आपला शेवटचा 18वा अध्याय सुरू होत आहे. तर सर्व मैत्रिणींना विनंती आहे की सगळ्या जणी रेग्युलरली, तुम्ही तर करतच आहात, पण अजून ज्या कोणी अजून जॉईन होण्यासारख्या आहेत त्यांनाही तुम्ही मेसेज द्या आणि त्या कार्यक्रमाला, आजच्या गीतामृतच्या सगळ्यांना जॉईन होण्याचा, सांगण्याचा, उत्साह देण्याचा प्रयत्न करा. थँक्यू. प्रश्न आहे का कोणाला काही? थँक्यू व्हेरी मच. खूप छान लेक्चर दिलं माताजी. खूप खूप धन्यवाद. एवढं सुंदर विवेचन तुम्ही केलं. थँक्यू. हरी बोल. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम माताजी. खूप छान सुंदर क्लास झाला आत्ताचा. आणि
आपण जसं तुम्ही सांगितलं की सगळ्या भक्तांना खूप काय काय सेवा असतात आणि सगळं करायचं असतं, ते अगदी खरं आहे. सगळं सोपं नाही, सगळी ऍडजस्टमेंट करायला लागते. ती तपश्चर्या आहे आपली. हो, हीच म्हणजे ही खरंच तपश्चर्या आहे आपली, हीच खरी तपश्चर्या आहे. कलियुगातली ही तपश्चर्या आहे असं मी म्हणते. आपल्याला दुसरी काय तपश्चर्या भगवंत देणार आहेत? आपली हो पात्रताच म्हणजे नाहीये दुसरी हो देण्यासाठी. खरंय. म्हणजे त्यामुळे संसारात राहून आपण 16 हं, माळा जप आणि आपलं असोसिएशन आणि आपलं सेवा हे आणि आपलं संसार बॅलन्स करू शकलो, ही ही मोठी तपश्चर्या असं मला वाटतं. नक्कीच, नक्कीच, या. नक्कीच. सगळी उदाहरणं तुम्ही सांगितली तीही छान होती. ध्रुव थँक महाराजांचं. या. थँक यू व्हेरी मच. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम माताजी. हा धन्यवाद धन्यवाद. कोणाला काही प्रश्न नसेल तर थांबूयात माताजी. येत्या रविवारी एक अनाउन्समेंट होती की येत्या रविवारी आपल्या उषामती माताजींचा खास मुलींसाठी चैतन्य अकॅडमी मध्ये सावळला संध्याकाळी कार्यक्रम आहे 5 ते 7. तर कृपया सगळ्यांना विनंती आहे की त्या कार्यक्रमासाठी मुंबईवरून येत आहेत आणि त्याचा फायदा नक्कीच सगळ्या मुलींना होईल. तर तुमच्या माहितीतल्या, तुमच्या नातेवाईकांमधल्या किंवा तुमच्या स्वतःच्या मुली जर या एज ग्रुपमध्ये असतील तर त्यांना प्रेरित करा ह्या कार्यक्रमासाठी. आणि आपण बारामतीवरून जर मुलींची संख्या असेल, नावं जर आली तर आपण बस पण करणार आहोत. कारण चैतन्यला कार्यक्रम असल्यामुळे बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की अरे जाणार कसं? तर तिथून आपण बस करणार आहोत बारामतीतून आपल्या मंदिरातून. तर नक्की नक्की नाव द्या आणि जास्तीत जास्त मुलींना यासाठी प्रेरित करा. चालेल. थँक्यू. हरे कृष्णा. माताजी करताय का मीटिंग एंड? तुम्ही होस्ट आहात. हो 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 माताजी करते. थँक्यू.